नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण दुबुक वडे बघणार आहोत। रेसिपीचं नाव पण मस्त आहे ना। तर ते विदर्भ साईड जास्त लोक करतात, ते जास्त महाराष्ट्रात कोण खातात कोणी काय खात नाही। एकदा नक्की करून बघा, एकदम टेस्टी मस्त असं लागतो। त्यासाठी आपल्याला खोबरं, कांदा आणि लसूण घेतलेला आहे। खोबरं आधी भाजून घ्या लालसर होईपर्यंत आणि नंतर काढून घ्या। खोबरं भाजून झालं की लसूण आणि कांदा दोन्ही एकत्र टाकलेलं आहे। थोडंसं तेल टाकून तव्यात किंवा पॅनमध्ये परतून घ्या लालसर होईपर्यंत। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका। तर कांदा आणि लसूणसुद्धा लालसर झाले, ते काढून घेतलेलं आहे एका भांड्यात। आता गरम मसाला टाकले। बाहेरचा गरम मसाला वापरत नाही, त्यामुळे मी गरम मसाला शक्यतो भाजीत आधीच फ्राय करूनच टाकते। गरम मसालासुद्धा भाजून घ्यायचे, थोडंसं टेस्ट वाढेल। आणि हे आहे कढीपत्ता। कढीपत्ता थोडंसं भाजून घ्या। आता हे सर्व मिक्सरमध्ये टाकून घेऊया, जे जे भाजून घेतलेलं आहे। त्यात एक टोमॅटो ॲड केलेलं आहे आणि अद्रक ॲड केलेलं आहे। आणि कोथिंबीर टाकायची विसरून गेलं तर थोडंसंच होते कोथिंबीर, ते टाकून दिलेलं आहे। प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ करायला खूप मेहनत लागतो, एक लाईक तरी नक्कीच करा। तर मी बेसन घेतलेली 1 वाटी, त्यात चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकलेलं आहे आणि हे लाल मिरची पावडर आहे आणि हे ओवा आहे, अजवाईन। त्याला थोडंसं हाताने घासून टाकूयात, म्हणजे आपले वडे आणखीन टेस्टी बनतील। आता ह्यात थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून गाठी होणार नाही। एकदम पातळ पण करायचं नाही आहे, एकदम घट्ट पण नाही आहे। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट रेसिपी करायला आम्हालाही छान वाटेल। व्हिडिओ लाईक करा। चॅनलवरती प्लीज नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। बघा, ह्या प्रकारे आपली बेसनची पीठ जे आहे ह्या प्रकारे मळून घ्यायची। एकदम पातळसुद्धा केलेलं नाही, एकदम घट्टसुद्धा नाही। आपले वडे पडतील या प्रकारे पीठ पातळ करून मळून घ्यायचे। आता तेल घेतले, त्यात कढीपत्ता टाकलेला आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घेतलं होता ते सर्व टाकायचे ह्यात। चांगलं भाजून घेऊया। बघा, साईडला तेल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला। तेल साईडला सुटते, तुम्ही बघत असाल। आता त्यात हे लाल मिरची पावडर टाकलं आहे, जेणेकरून वर तर येईल। आणि हे काळी मिरची पावडर आहे टेस्टसाठी। 1 चमचा काळ तिखट टाकले, 1 चमचा लाल तिखट टाकले, चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकलेलं आहे। थोडंसं गरम मसाला पावडर होता जो घरातला आहे तोच टाकलेला आहे मी। थोडंसं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। व्हिडिओ पूर्ण बघता पण लाईक करायचं विसरून जाता आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं विसरून जाता। माझ्या नावापुढेच सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं असतं, तेवढं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा, जेणेकरून नवीन रेसिपी जेव्हा मी टाकेन डायरेक्ट तुमच्या मोबाईलला फर्स्ट पेजलाच येईल। सबस्क्राईब केल्यावर काही जास्त एक्स्ट्रा नेट उडतो असं नसतो। आणि ह्यात 1 ग्लास भरून मी पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला हवं आहे तेवढं 1.5 ग्लास 2 ग्लास पाणी टाकू शकता, तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढा, जेणेकरून आपले वडे टाकल्यासुद्धा वड्यात टाकल्यावर आपले पाणी अजून आटून जाईल। बेसन आपली तयार आहे आणि इकडे ग्रेव्ही आपलं आमटी तयार झालेली आहे। आता त्यात भजीसारखं जसं आपण भजी सोडतो त्या प्रकारे बेसनाचं पिठाचं टाकून द्यायचं व ह्या प्रकारे सोडून टाका।
कोणाला लांब, कोणाला गोल, तुम्हाला कसे आवडते तसं तुम्ही टाकू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आपण मसाला वडी किंवा पाटवडीचं नक्कीच करून टाकेन. हे डुबुक वडी कसं वाटलं ते तुम्ही आधी कमेंट करा, जेणेकरून नेक्स्ट रेसिपी काय हवे ते सुद्धा कमेंट करा. एका मैत्रिणीने कमेंट केला होता, अगं भाजी नसल्यावर काय करायचं एखादा व्हिडिओ टाक म्हणून. त्यासाठी मी आज स्पेशल टाकला. भाजीला काहीच नव्हता म्हणून मी हे डुबुक वडी केली. एकदम मस्त टेस्टी लागतो. ज्यांना मटन चिकन आवडतो त्यांच्यासाठी एक नंबर. म्हणजे मटन साहेब म्हणतात मटन चिकन सारखाच लागतो गं भाजी, कारण आमच्या साहेबांनी सगळं नॉनव्हेज खाणं बंद करून टाकलेले, तर स्पेशल त्यांच्यासाठी केलेलं आहे. पूर्ण मस्त अशी शिजू द्या. बघा वडे आपले शिजलेले आहेत छान असे, आणि आपली भाजी तयार झालेली आहे. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नेक्स्ट रेसिपी काय हवे ते सुद्धा कमेंट करा. तर चला नेक्स्ट रेसिपीला भेटूयात. बाय बाय.